हॅलो एव्हरीवन, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला नेक्स्ट प्रॅक्टिकल बघायचं आहे. ठीक आहे, तर त्या प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला प्रोग्राम बघायचा आहे. ते प्रोग्राम्स आपल्याला ॲरे रिलेटेड प्रोग्राम्स बघायचे आहेत. तर प्रोग्रामचं स्टेटमेंट बघू शकता तुम्ही. प्रोग्राम टू इम्प्लिमेंट वन डायमेन्शनल ॲरे, म्हणजे आपल्याला सिंगल डायमेन्शनल ॲरे इम्प्लिमेंटेशनचा हा प्रोग्राम. म्हणजेच काय, नॉर्मली आपण ॲरे शिकलेला आहात, सी मध्ये पण शिकलेला आहात आणि थेरी पार्ट मध्ये पण तुम्ही ॲरे कसा डिक्लेअर करायचा किंवा ॲरेचे एलिमेंट आपण कसे रीड करायचे किंवा ॲरे मध्ये एलिमेंट आपल्याला इन्सर्ट कसे करायचे, असे वेगवेगळे ॲरे रिलेटेड ऑपरेशन्स आपण थेरी लेक्चर्स मध्ये बघितलेले. ठीक आहे, तर ह्या प्रॅक्टिकल मध्ये आपल्याला एक सॅम्पल प्रोग्राम बघायचा आहे. त्याच्यानुसार दिलेले वेगवेगळे प्रोग्राम्स तुम्हाला पण इम्प्लिमेंट करायचे. तर टोटली एक्झरसाइज मध्ये टोटली 4 वेगवेगळे प्रोग्राम्स दिलेले आहेत. तर 4 पैकी एक प्रोग्राम मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवेल, बाकीचे तुम्हाला स्वतः इम्प्लिमेंट करायचे. ठीक आहे, तर 4 पैकी आपल्याला एक 3rd नंबरचा एक प्रोग्राम आहे, फाइंड द स्मॉलेस्ट अँड सेकंड स्मॉलेस्ट एलिमेंट. मग त्यापैकी मी एक सॅम्पल म्हणून एक स्मॉलेस्ट नंबर कसा फाइंड आउट करायचा ॲरे मधून, याच्यासाठी एक प्रोग्राम तुम्हाला मी जस्ट दाखवतो. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला त्यापासून सेकंड स्मॉलेस्ट नंबर कसा फाइंड आउट करायचा हे तुम्ही इम्प्लिमेंट करा. ठीक आहे, तर आपल्याला लॉजिक काय वापरायचं आहे बघा. समजा एका ॲरे मध्ये वेगवेगळे एलिमेंट्स दिलेले आहेत. ठीक आहे, मग आपल्याला त्यामधून काय फाइंड आउट करायचं आहे, स्मॉलेस्ट नंबर. एक काम करू शकतो आपण, त्यासाठी एक टेम्प नावाचं व्हेरिएबल आपण डिक्लेअर करूया आणि त्या टेम्प नावाच्या व्हेरिएबलला आपण त्या ॲरे मधील जो पहिला एलिमेंट असेल तो आपण त्याला असाइन करूया. ठीक आहे, त्यानंतर आपण चेक करूया 1 बाय 1 त्या टेम्प व्हेरिएबल मध्ये जी व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यू बरोबर ॲरे मधील प्रत्येक एलिमेंट आपण 1 बाय 1 चेक करूया. समजा त्या टेम्प पेक्षा जर व्हॅल्यू, टेम्प मध्ये दिलेली जी व्हॅल्यू ही स्मॉलर असेल, दिलेल्या व्हॅल्यू पेक्षा स्मॉल असेल, तर आपण ती व्हॅल्यू ॲज अ स्मॉलेस्ट व्हॅल्यू पण बघू शकतो. ठीक आहे, तर त्यासाठी आपण एक सिंपल प्रोग्राम बघूया. आता हा जो प्रोग्राम मी करणार आहे, त्या प्रोग्राम मध्ये मी जो स्मॉलेस्ट एलिमेंट फाइंड आउट करण्यासाठी लॉजिक आहे ते एका वेगळ्या फंक्शन मध्ये लिहिणार आहे. ते तुम्ही एका म्हणजे वर्ड मेन मध्ये डायरेक्टली तो प्रोग्राम तुम्ही करू शकता. ठीक आहे, फक्त एक फंक्शन कसं लिहावं यासाठी एक छोटा डेमो असेल म्हणून तो मी लिहितो. ठीक आहे, तर त्यात पहिल्यांदा आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे 2 फाइल्स इन्क्लूड करून घ्यावे लागतील. iostream.h ही एक, आणि त्यानंतर hash include आणि .h. ठीक आहे, त्यानंतर इथे थोडं स्पेलिंग मिस झालेलं, void mainचं void main. ठीक आहे, मग फर्स्ट मी एक फंक्शन लिहितो. ते फंक्शन कशासाठी, स्मॉलेस्ट व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी. मग एक रिटर्न टाइप घेतो इंट स्मॉलेस्ट व्हॅल्यू नावाचे एक फंक्शन मी इथं डिफाइन करणार आहे. ठीक आहे, तर व्हॅल्यूज मी 2 व्हॅल्यू, एक ॲरे इंटिजर टाइप ॲरे मी काय करतो, पास करतो, आणि त्या ॲरे मध्ये एलिमेंट्स किती आहेत त्याच्यासाठी एक व्हेरिएबल मी घेतलाय इंट n नावाचा. ठीक आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडा कोड लिहायचा आहे. तो कोड कसा आहे बघू शकता तुम्ही. पहिल्यांदा मी लॉजिक सांगितल्याप्रमाणे आपण लिहू शकतो इंट टेम्प. हे जे व्हेरिएबल आहे मी इथं डिक्लेअर केलं आहे किंवा डायरेक्टली मी ते वापरतो. मी सांगितल्याप्रमाणे टेम्पला मी ॲरे मधील
पहिला जो एलिमेंट आहे तोच ठेव. पहिला एलिमेंट कुठल्या इंडेक्सला असेल तर 0 इंडेक्सला, म्हणून इथे मी काय वापरतो 0. ठीक आहे. त्यानंतर मी एक लूप लिहितो, त्या लूप मध्ये काय होईल तो चेक होईल. ठीक आहे. म्हणजे लिहू शकतो मी फॉर int I is equal to 0, I is less than n, I plus plus. ठीक आहे. त्याच्यामध्ये कंडिशन मी सांगितल्याप्रमाणे आपण चेक करूया. इफ temp is greater than a of I, I म्हणजे टेम्प मधील, टेम्प पेक्षा जर मोठी असेल तर ती डायरेक्टली कुठे टेम्प मध्ये येईल आणि ती रिटर्न करूया. temp is equal to, ठीक आहे. त्यानंतर फॉर लूप कंप्लीट करूया आणि आपण काय करूया टेम्प ची व्हॅल्यू रिटर्न करूया डायरेक्टली, रिटर्न टेम्प. ठीक आहे. म्हणजे काय करेल, टेम्प मध्ये जी व्हॅल्यू येईल ती डायरेक्टली आपल्याला इथं प्रिंट करता येईल. ठीक आहे. आता आपल्याला जे फंक्शन लिहिलेलं आहे स्मॉलेस्ट व्हॅल्यू नावाचं, ते आपल्याला कुठं void main मध्ये ऍक्सेस करावं लागेल. ठीक आहे. बघू शकता. तर मी डिक्लेअर करतो व्हेरिएबल जे हवे असतील ते. पहिला काय करावं लागेल मला, cout एंटर द साइज ऑफ array, साइज ऑफ array, array ची साइज मी पहिला युजर कडून इनपुट करून घेतो. ठीक आहे. cin n, म्हणजे इथं मला काय करावं लागेल int n हे डिक्लेअर करावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर मला काय करावं लागेल, अरे एलिमेंट्स मला एंटर करून घ्यावे लागतील. तर अरे एलिमेंट्स, एंटर द अरे एलिमेंट्स. ठीक आहे. आता अरे मध्ये एलिमेंट जर मला एंटर करून घ्यायचे असतील तर त्यासाठी मला काय लागणार फॉर लूप. ठीक आहे. म्हणून फॉर लूप त्याच्यामध्ये int I is equal to 0, I is 0, I is less than n, I plus plus. ठीक आहे. त्यानंतर अरे मध्ये घ्यायचे आहेत एलिमेंट, म्हणून मला काय करावं लागेल cin वापरावं लागेल. cin of I सेमीकोलन. ठीक आहे. हे झालं फॉर लूप इनपुट करून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, अरे पूर्ण इनपुट करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये स्मॉलेस्ट व्हॅल्यू आपल्याला काय करावं लागेल फाइंड आउट. त्यासाठी मी एक व्हेरिएबल घेतो इंट स्मॉल नावाचं, इज इक्वल टू फंक्शन आपण कुठलं वापरलेलं बघू शकता तुम्ही, स्मॉलेस्ट व्हॅल्यू. त्याच्यामध्ये आपण अरे कुठले वापरला कॉमा n, आणि इथं वरती आपण ARR असं डिक्लेअर केलेलं नाही, त्यासाठी आपल्याला डिक्लेअर करावं लागेल इथे इंट a. ठीक आहे. बाय डिफॉल्ट मी 100 चा अरे घेतलेला आहे, पण आपण ऍज इट इज असा वापरत नाहीये. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, तर स्मॉल नावाचं जे व्हेरिएबल आहे ते आपल्याला प्रिंट करावं लागेल. ठीक आहे. स्मॉलेस्ट नंबर इज स्मॉल.
ch. हा झाला टोटली कोड. पण एक टाइम फक्त फंक्शन चेक करूया, स्मॉलेस्ट व्हॅल्यू. त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज एक टाइम कंपाइल करून बघूया. ठीक आहे, 0 एरर आहे. त्यानंतर आपण रन करून बघूया. ठीक आहे, तर इथं आपण CLR SCR वापरलं नाही आहे. ठीक आहे, एंटर द ॲरे साईज. ॲरे साईज समजा मी 4 दिलेले आहे. एंटर द एलिमेंट्स 1 2 3 4. बघू शकता स्मॉलेस्ट एलिमेंट इज 1. तर आपण फक्त इथं एक फंक्शन वापरूया, CLR SCR. त्यानंतर आपण रन करून बघूया. ठीक आहे, ॲरे साईज समजा 5 दिलेले आहेत ॲरे एलिमेंट्स. ठीक आहे, स्मॉलेस्ट नंबर आहे 6. ठीक आहे, हे झालं आउटपुट. म्हणजे आपण इथं काय बघितलेलं आहे, स्मॉलेस्ट नंबर फाइंड आउट केलं म्हणजे ॲरे मध्ये. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर स्मॉलेस्ट आणि त्याचा नेक्स्ट स्मॉलेस्ट नंबर फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, तर त्यासाठी तुम्ही लॉजिक काय करावं लागेल हे तुम्ही करा आणि हा पण प्रोग्राम तुम्ही रन करून बघू शकता. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण एक्सपेरिमेंट नंबर 2 बघितलेला आहे. ठीक आहे, तर आज आपण इथेच थांबूया. ठीक आहे, थँक्यू.